श्री स्वामी समर्थ. जुलै महिन्यात या 3 राशींवर बसणार शनिदेवाची कृपा. कोणत्या आहेत त्या 3 राशी जाणून घ्या. पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, कर्माचे फळ देणारा आणि न्यायाचा शनिदेव जुलै महिन्यात गोचर करणार आहे. शनीच्या भ्रमणातील बदलाचा परिणाम केवळ देश आणि जगावरच नाही तर मानवी जीवनावरही होतो. ज्योतिषीय गणनेनुसार 2 जुलै 2026 रोजी शनी रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करेल आणि 19 ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहील. रेवती नक्षत्राचा स्वामी बुध आहे. शनी आणि बुध यांच्यात मैत्रीचे नातं असून हे गोचर खूप महत्त्वाचं मानलं जातं. शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे 3 शुभ राशींचे भाग्य बदलू शकते आणि नशिबाने प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. कोणत्या आहेत त्या 3 राशी चला पाहूया. पहिली रास आहे कर्क. कर्क राशीसाठी हे शनीचे गोचर भाग्यस्थानी असलेल्या 9व्या घरात होणार आहे. 9वे घर हे भाग्याचे एक महत्त्वाचे स्थान मानले जाते. न्यायदेवता तुमच्या लाभाच्या 6व्या घरावर दृष्टी टाकेल. ज्योतिषीय गणनेनुसार हे शनीचे गोचर तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल. दुसरी रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी शनीचे गोचर खूप विशेष असणार आहे. शनी तुमच्या राशीच्या 7व्या घरात गोचर करणार आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तुमचं बोलणं प्रभावी असेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारणार आहे. त्यानंतरची रास आहे कुंभ रास. बघा, शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांना शनीचा विशेष आशीर्वाद लाभतो. हे गोचर तुमच्या सभोवतालची नकारात्मकता ऊर्जा दूर करणार आहे. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करण्याची सुद्धा शक्यता आहे. तुमच्या बँक खात्यातील शिल्लक वाढेल आणि खर्च नियंत्रणात राहील. अशा पद्धतीने कुंभ रास, कन्या रास आणि कर्क रास या 3 राशींचं नशीब आता बरसणार आहे. शनीची कृपा या 3 राशींवर बरसणार आहे. तुमची रास कोणती कमेंट करून सांगा. तुमच्या राशीसाठी जुलै महिना कसा जाईल हे आपण नक्कीच व्हिडिओ बनवून सांगू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.